मला असं वाटतं की ज्या पद्धतीने RSSचा एकूण मागच्या काही काळामध्ये भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड राग निर्माण झालेला आहे भाजपबद्दलचा, भाजपच्या कार्यपद्धतीबद्दलचा, अजित पवारांना सोबत घेतल्याबद्दलचा, तो राग कमी करण्यासाठी अशा पद्धतीने हे परिपत्रक भाजपकडून काढलेलं आहे. भाजपकडून हे काढलेलं परिपत्रक हे निश्चितपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारं परिपत्रक आहे. पण अशा परिपत्रकातून भाजपा निष्कारण RSSला वादाच्या भोवऱ्यात अडकवू इच्छिते, जेणेकरून भाजपला स्वतःवरचे जे सगळे डाग आहेत, सगळे आरोप आहेत ते पुसून RSSच्या मागे लपता येईल. हे फार विशेष आहे. एकीकडे त्यांनी म्हणायचं की हे तथ्य असेल म्हणून बोलले असतील, दुसरीकडे अजित पवारांनी म्हणायचं की ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही. मागे एकदा अशाच पद्धतीने पवार साहेबांवरती जेव्हा टीका केली मोदींनी, भटकती आत्मा वगैरे म्हटलं, तेव्हा अजित पवार म्हणाले की मी ऐकलंच नाही ते काय म्हणाले ते, असं काही ते म्हणाले असतील तर मी त्यांना जाब विचारेन. तो जाब बहुतेक त्यांनी मधल्या 5-10 भेटीगाठीमध्ये विचारलेला दिसत नाहीये. कालही म्हणजे नेमक्या वेळेला ते नेमके शब्द ऐकत नाहीत, नेमक्या वेळेला नेमक्या भाषेमध्ये ते बोलत नाहीत. जर ते तथ्यच असेल, असं जर म्हणणं असेल, तर मग आम्हाला धनुभाऊंनाही प्रश्न विचारावा लागेल की भाऊ, मग त्याच मोदींनी पवार साहेबांना गुरु कशासाठी म्हटलं आणि त्याच पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार याच सरकारने कशासाठी दिला? काय म्हणजे त्याला काही लॉजिक तरी असलं पाहिजे. पण या सगळ्यातनं एक गोष्ट नक्की स्पष्ट झालेली आहे की ज्या अर्थी इथे आल्यावर मोदी असतील किंवा शहा असतील यांचं भाषण पवार आणि ठाकरे ही नावं घेतल्याशिवाय सुरूही होत नाही आणि संपतही नाही, याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आज घडीला महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहे आणि ते आम्ही अत्यंत सकारात्मक घेतो. ते 2 लोक आहेत, सिंघन आणि अजून एक आडनाव आहे. आणि मला असं वाटतं की काय म्हणता येईल त्याला, इंसान के ख्वाहिशों की कोई इंतहा नहीं होती, 2 गज जमीन चाहिए 2 गज कफन के बाद. आणि त्यामुळे अशा इतक्या बेइंतहा ज्यांच्या अमर्याद सत्ताकांक्षा आहेत त्यांना आपण नाही पुरे पडू शकत. मला असं वाटतं की आम्ही आमचं ठरवून घेतलेलं आहे, आलात तर तुमच्यासह, नाही आलात तर तुमच्याशिवाय लढणं अपरिहार्य आहे. त्यामुळे सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर शिंदेंना जेवढी लोक फोडता येतील ती त्यांनी खरंच फोडावी. म्हणजे आम्हालाही एकदा कळू देत लढणारे मावळे किती आहेत आणि उडणारे कावळे किती आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.